रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी. आज मंदिराची पूर्णता झाल्यासारखी वाटते. हो आज आणि कळस रोवण आहे का? कलश रोवण कोण्या दिवशी होणार आहे? 20 तारखेला होणार आहे. 20 तारखेला. मग आता हे काय आणलं गाडीमध्ये, ट्रॅक्टर मध्ये? ती मूर्तीची मिरवणूक आहे. बरं बरं बरं. आता हे तुमच्या पाठीमागचा दिसतो, हा कोणचं मंदिर आहे? पाठीमागचं श्री संत भगवान बाबाचं आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. बरं. आणि इकडलं बाजूचं? तिकडलं सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं अमरेश्वरांचं मंदिर आहे. बरं बरं बरं. किती वर्ष लागले मंदिराचं बांधकाम पूर्ण त्याला जायला दादा? मंदिराचं बांधकामासाठी जवळपास 5 वर्षाचा कालावधी गेला. बरं. आणि हे गाववाल्यांनी कसं सहकार्य केलं? गाववाल्यांनी त्यांचं वर्णनच करतात नाही महाराज. गाववाल्यांचं एवढं सहकार्य मिळालं की 5,000चे संकल्प 21,000पर्यंत नेले. वा. आणि आपल्या रक्ताचं पाणी करून 1-1 रुपया जमा करून जवळपास 1 कोटीचं मंदिर या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीनं उभं केलं. बरं बरं. तुमच्या कार्यकर्त्यांनी काही राजकीय विषय असतात, काही त्या ठिकाणी पार्टिशन असतं, हे कसं बाजूला करून तुम्ही एवढं गावकऱ्यांनी कसं नियोजन केलं? त्याबद्दल द्यावं तेवढं तुमचं करावं तेवढं तुमचं कौतुक. आणि आता सप्ताहाला कोण्या दिवशी सुरुवात झाली? 15 तारखेला सप्ताहाला सुरुवात झाली महाशिवरात्रीला. आणि 22 तारखेला या कार्यक्रमाची सांगता आहे. 20 तारखेला कलशारोहणाचा कार्यक्रम आहे. आज काय? 20 तारखेला. 20 तारखेला. आणि आता हे जे स्वाहाकार होणार आहे ब्राह्मणाकडून, हे किती दिवसापूर्वी चाल? हे 3 दिवस चालणार आहे. 11 ब्राह्मणाचा संकल्प आहे. 11 जोड्या. आणि त्यानंतर पुन्हा अधिकच्या 2 जोड्या, अशा प्रकारचा हा संकल्प आहे. वा वा. धन्यवाद. थांबूया आपण. रामकृष्ण हरी. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. भगवान बाबा की जय. भगवान बाबा की जय. अमरेश्वर भगवान की जय. अमरेश्वर भगवान की जय.